युवा IT सेक्टरचं प्रत्येक देशाच्या इकॉनॉमीमध्ये खूप मोठं स्थान आहे. आमचे IT सेगमेंट्स भरपूर अप्रिशिएट झाले आणि त्याच्याबद्दल मला स्पेशल मेल्स आणि मेसेजेस मिळालेत, ज्यामुळे आज पुन्हा एकदा स्पेशल डिमांडवर म्हणजे पब्लिक डिमांडवर आम्ही सादर करतोय एक स्पेशल IT सेगमेंट. तर आज सेंट अँजेलोसचे हेड MD श्री अग्नेलो राजेश अथायड आपल्याला सांगणार आहेत की IT सेक्टरचं आपल्या देशाच्या इकॉनॉमीमध्ये किती मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. वेलकम वन्स अगेन टू युवा सर. आज पुन्हा एकदा आपण बोलूया IT सेक्टर आणि IT रेव्होल्यूशनबद्दल, कारण माझ्या मते असा विषय आहे की कितीही बोललं तरी कमी आहे. सो पहिल्या प्रथम आपण बोलूया की आपल्या देशात परदेशाहून IT सेक्टरसाठी कशा प्रकारे बिझनेस मिळतो आणि कोणता बिझनेस मिळतो. भरपूर बिझनेस येतोय. जेवढे पण BPOs वगैरे जे सुरू झालेत, हा टोटल इंटरनॅशनल बिझनेसेस आहे, ज्याचं पेमेंट सुद्धा भारताला डॉलर्समध्ये मिळतोय. तर इट इज ऑल्सो हेल्पिंग द फॉरेन एक्सचेंज. प्लस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, वेब डेव्हलपमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, वेब मॅनेजमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय देशातून असे बरेच बिझनेस आपल्याला मिळतात सध्या. म्हणजे मिथ आहे की इट्स जस्ट अबाउट BPOs, पण खूप डायमेन्शन्स आहेत त्या ॲस्पेक्टला IT सेक्टर. BPO म्हणजे लोकांना असं वाटतं की BPO इज कॉल सेंटर, पण फक्त कॉल सेंटर नव्हे तर टेक्निकल सपोर्ट सुद्धा मिळतं ऑनलाईन. टेक्निकल बॅकअप मिळतं, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सर्व्हिसेस चालवत आहेत सध्या, टेक्नॉलॉजी बॅकअप सर्व्हिसेस चालवत आहेत सध्या, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऑनलाईन सुरू आहे सध्या, वेब डेव्हलपमेंट सुरू आहे, वेब बॅकअप सुरू आहे. तर असे इतर प्रकारचे ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत. पण लोकांना असं वाटतं इट इज ओनली कॉल सेंटर. तर कॉल सेंटर इज ओनली अ स्मॉल पार्ट ऑफ वन ॲस्पेक्ट. त्या व्यतिरिक्त आपल्या देशाबद्दल जर बोलायचं झालं म्हणजे इंटरनल लेवलवर, तर कोणकोणत्या सेक्टर्सना किंवा कोणत्या एंटरप्राइजेसना, इंडस्ट्रीजना IT सेक्टरनी मदत होते आणि कशा प्रकारे IT सेक्टर टच करतो वेगळ्या एरियाजना. भारत देशामध्ये प्रत्येक ऑर्गनायझेशन एक माणसाची स्वतःची कंपनी असून द्या किंवा मल्टिपल लोकांची कंपनी असून द्या किंवा कॉर्पोरेट असून द्या किंवा पब्लिक सेक्टर, प्रत्येक क्षेत्रामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा सर्वात मोठा रोल प्ले होत आहे सध्या. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज ऑल्सो लाईक अ वर्कफोर्स. म्हणजे त्याच्याशिवाय तुम्ही काम करू शकत नाही. वन कम्प्युटर आणि वन मॅन इंडस्ट्री जरी असली तरी तो इंटरनेटच्या माध्यमातून, ईमेलच्या मदतीने वगैरे वगैरे बिझनेस करतोय. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर एकदम लोएस्ट लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी पासून ते कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंत सगळीकडे पसरलेलं आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, साधारण माणसाला, कॉमन मॅनला IT सेक्टरचा कशा प्रकारे फायदा होतो, कशी मदत होते. माझ्या मते जे आता फॅसिलिटीज कॉमन मॅनसाठी इम्प्रूव्ह होत चालले, तुम्ही त्याच्या म्हणजे उदाहरण म्हणजे रेल्वे तिकीट तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्ही बुक करू शकता. तुमच्याकडे कम्प्युटर नसेल तर तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन बुक करू शकता. आणि आजच न्यूजपेपरमध्ये असं दिलंय की इंडियन रेल्वेज तिकीट बुकिंग फॅसिलिटी तुम्हाला मॉल्समध्ये सुद्धा मिळू शकतं. म्हणजे हे सगळं शक्य झालंय बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. लँड रेकॉर्ड म्हणा तर लँड रेकॉर्ड सुद्धा आता कम्प्युटराइज होत चालले. गव्हर्नमेंट म्हणा तर ज्याला आपण म्हणतो ई-गव्हर्नन्स, सगळीच्या सगळी माहिती जी आहे प्रत्येक डिपार्टमेंटची, प्रत्येक प्रोसिजरची, ही तुम्हाला इंटरनेटवर मिळू शकते, उपलब्धी आहे. हायकोर्ट म्हणा तर प्रत्येक केस, त्याचे जजमेंट्स, त्याचे डेट्स, त्याच्या तारखा, तुम्हाला कोर्टापर्यंत जायची गरज नाही. म्हणजे थोडक्यात आता थोड्या दिवसांमध्ये मुंबई पोलीस सुद्धा इज गोइंग टू बी टोटली ऑन द इंटरनेट. तर ह्या फॅसिलिटीज ज्या आहेत ह्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं पर्सनल वर्क जे आहे ते तुम्ही ट्रॅक करू शकता. आणि जसं अगोदर समजा जर एका माणसाला चिठ्ठी लिहायची आहे, त्याला लिहिता येत नाही म्हणून तो एका सुशिक्षित माणसाची मदत घ्यायचा, त्याच प्रकारे जरी माणूस IT बद्दल अडाणी असला तरी सुद्धा तो एक्सटर्नल कुठच्या तरी माणसाची सायबर कॅफेमध्ये किंवा ओळखीच्या शेजारच्या माणसाकडे मदत घेऊन त्याला जी माहिती पाहिजे ती त्याच्या कन्व्हिनियन्स ऑफ लोकेशनवर प्राप्त करू शकतो. तर हे सगळं शक्य झालंय फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे. आणि ही तर सुरुवात आहे, कारण अजूनपर्यंत सिस्टम्स इम्प्लिमेंट होत चाललेत, लोकांचं अजूनपर्यंत एज्युकेशन झालेलं नाही. एक फ्रॅक्शन ऑफ द पॉप्युलेशनच फक्त या फॅसिलिटीज वापरतात. जेवढी जास्ती लोक वापरत जाणार तेवढंच कन्व्हिनियन्स लोकांपर्यंत पोहोचेल. आणि ह्या कामांमध्ये म्हणजे दैनिक कामामध्ये जर माणसाने कमी वेळ लावला तर प्रोडक्टिव्ह कामामध्ये जास्ती वेळ लावू शकेल आणि ती सुद्धा एका समाजाची प्रगती आहे.
किंवा सोसायटीची प्रगती आहे. डेफिनेटली. दिस आर द बेनिफिट्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. थँक्यू सो मच सर. थोडक्यात IT सेक्टर खूपच महत्त्वाचं सेक्टर आहे आणि आयुष्याच्या प्रत्येक स्फिअरला, प्रत्येक एरिनाला टच करत आहे आणि त्यामुळे नक्कीच प्रगती होईल आपल्या देशाची. सो थँक्यू फॉर ऑल दिस वंडरफुल इन्फॉर्मेशन. थँक्स फॉर बिंग ऑन युवा. थँक्यू. आय एम शुअर आपल्याला राजेशजीकडून IT सेक्टरबद्दल भरपूर माहिती मिळाली असेल. तरीही IT सेक्टरबद्दल आणि त्याच्याशी संबंधित एरियाजबद्दल तुमच्या मनात काही क्वेरीज असतील, शंका असतील तर त्यांच्याबद्दल आम्हाला लिहून पाठवा ह्या पत्त्यावर. युवा, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी ईस्ट, मुंबई 99, इंडिया TVC. किंवा तुम्ही आम्हाला SMS करू शकता. तुमचे मेसेजेस आम्हाला पाठवा युवा स्पेस तुमचा मेसेज 160 कॅरेक्टर्समध्ये आणि तो पाठवा 7575 वर किंवा आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ID आहे zmarathi@znetwork.com. टिल देन इट्स मी पूनम सेइंग ciao.